पंढरीनाथ भगवान विट्ठल भगवान के माथे का चंदन आपने देखा है क्या भैया? कोई चंदन त्रिपुंड लगाता है, कोई ऊर्ध्वपुंड लगाता है, तो कोई केवल एक टीका लगाता है। पर पंढरीनाथ भगवान के माथे का चंदन कैसा है? जैसे शिवलिंग का आकार होता है, ऐसे चारों तरफ से गोला, ऐसे बीच में काला। हाँ या ना? हाँ। एक बार की बात है, पंढरपुर में जब भगवान श्री कृष्ण विट्ठल बनकर माता जनाबाई के लिए, संत नामदेव के लिए, उनकी सेवा को देखकर जब वे प्रसन्न हो गए, तो वे प्रकट हो गए, तो भक्त पुंडली का होता पापी हानि दुष्ट, तो भक्त पुंडली का होता पापी हानि दुष्ट, आई बापा जी केली सेवा सारे पाप झाले नष्ट, भक्ती करून भक्ताला आला विटया श्री हरी, भक्ती करून भक्ताला आला विटया श्री हरी, धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी, तिथे नांदतो श्री हरी, मला दाखवा पंढरी, तिथे आले महादेवा, मला दाखवा पंढरी, धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी। महाराज विट्ठल जब वहां आके प्रकट हो गए तो नाम पुंडलिक से कहते हैं, संत नामदेव से कहते हैं कि हम तुम्हारी सेवा से प्रसन्न होकर आए हैं। संत कहते हैं कि हमारी सेवा से, कि हम जो अपने माता पिता की सेवा कर रहे हैं ये देखकर। बोले नहीं नहीं, जो तुम अपने माता पिता की सेवा कर रहे हो हम ये देखकर प्रसन्न हुए हैं। तो महाराज संत ने कहा, तब आप तुम्ही दारेवर उभे राहा, जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी तुमच्याकडे येणार नाही। भगवान म्हटले आम्ही किती वेळ उभे राहू? तर तिथे एक वीट होता, ते वीट ठेव, तिथे त्यांच्या, तुम्ही याच्यावर बसो तुम्ही याच्यावर। ते बसले नाही, उभेच राहिले, विटेवरी उभे, कटीवर हाथ ठेव। तो बैकुंठ खाली हो गया। महादेव ने कहा कि महाराज आप पंढरपुर में जाकर बैठ गए, बैकुंठ खाली है, यहाँ की गद्दी पर कौन बैठेगा? विट्ठल बोले अब तो मैं नहीं आ सकता, क्योंकि मैं यहाँ भक्तों के वश में हूँ। तो भगवान महादेव स्वयं आए भगवान विट्ठल जी के सामने। तो भगवान विट्ठल ने महादेव को अपने सिर पे धारण कर लिया और बोले महाराज जैसे हम यहाँ ठहर गए ऐसे आप यहाँ ठहर जाओ। सो भगवान भोलेनाथ शिवलिंग के आकार का एक अपना स्वरूप बनाकर उनके माथे पर ठहर गए। उसी दिन से विट्ठल भगवान को शिवलिंगाकार चंदन लगाया जाता है, उसी दिन से। तो संसार में जितने भी देव हैं, संसार में जितने भी महात्मा हैं, संसार में जितने भी संत हैं, उन सभी के यहाँ जाकर भगवान भोलेनाथ ने उन सभी की महिमा को बढ़ाया है, उन सभी के वैभव को बढ़ाया है, उन सबके मान को बढ़ाया है। तो अगर हम भी आपल्या डोक्यावर देवाला जर बसवले, आमचीही वैभव वाढणार, आमचाही नाम वाढणार, आमचाही सन्मान वाढणार। म्हणून आपल्या डोक्यावर तुम्ही देवाला बसवा। भगवान श्री कृष्णाचा जन्म मथुरेत कारागृहात मध्ये झाला। तो तेव्हा भगवान कृष्ण रडले नाही। आणि आपल्या इथे नियम आहे, बाळ जर रडलं नाही तर मग डॉक्टर म्हणते 72 तास काच मध्ये बंद करा लागते। आता जर 72 तास मध्ये रडला तर मग बरं, नाही रडला तर मग बा काही बरं। भगवान रडले नाही। देवकी आहे म्हटले महाराज तुम्ही प्रकट झाले पण रडत नाही आहे। भगवान म्हटले मी कशाला रडू? रडते तर ते ज्यांच्या वर दुःख राहते,
माझ्यावर कोणत्या दुःख, मी कसाला रडू? बोले महाराज तुम्ही केव्हा रडणार? भगवान म्हटले आम्ही 4 तास नंतर रडणार, पण इथे नाही, गोकुलात. तुम्ही एक काम करा, मला आपल्या डोक्यावर बसवून मला गोकुलात सोडून द्या. वासुदेव म्हटले महाराज कसं गोष्टी करता तुम्ही? हातात हातकडी लागली आहे, पायात बेडी लागली आहे, दार बंद आहे, पहरेदार उभे आहे, आणि तुम्ही म्हणता की मी तुम्हाला आपल्या डोक्यावर बसवून गोकुळात सोडू? शक्य नाही आहे, एवढे माझ्या समोर बंधन आहे. भगवान म्हटले बंधन तुम्हाला दिसत आहे कारण तुम्ही मला आपल्या डोक्यावर बसवले नाही आहे. जर मी तुमच्या डोक्यावर बसले, जर मी तुम्हाला डोक्यावर आले, तर तुमच्या समोरचे सगळे बंधन तुटणार. आणि खरंच तसं झालं. जेव्हा भगवान कृष्णाला वासुदेव आपल्या डोक्यावर बसवले, तर खरं खरं सांग, हातकडी तुटली की नाही तुटली? वेडी तुटली की नाही तुटली? दार उघडला की नाही उघडला? यमुना आई रास्ता दिली की नाही दिली? सगळे बंधन तुटले. आणि गोकुळात गेल्यानंतर भगवान को अपने सिर से उतार दिया, और गोकुल में यशोदा के यहाँ भगवान की माया ने जन्म लिया था. माया को डोक्यावर बसवले वासुदेव, मथुरेत आले. तर खरं खरं सांग, मायाला बसवले तर हातकडी पुन्हा लागली की नाही लागली? लागली. बेडी लागली की नाही लागली? लागली. दार बंद झाला की नाही झाला? झाला. कथा खूप सुंदर संकेत देते. जेव्हा आम्ही मायाला आपल्या डोक्यावर बसवते, ते आम्ही बंधन मध्ये बंधून जाते, आणि जेव्हा आम्ही आपल्या डोक्यावर देवाला बसवते, तर सगळे बंधनात आम्ही मुक्ती पाहते, मुक्ती मिळते. बंधन सुटून जाते, बंधन तुटून जाते.